नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न तेही TCS आणि IBPS पॅटर्ननुसार अगदी बरोबर. आपण 25 प्रश्नांवर चर्चा करणार आहोत उत्तरांच्या स्पष्टीकरणासह. 25 प्रश्नांची चर्चा म्हणजे 50 पेक्षा अधिक प्रश्नांचा अभ्यास. तो कसं काय हे येईलच लक्षात. सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा. या 25 प्रश्नांचा सराव अधिक चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या प्रश्नांची लिंक दिलेली आहे. सराव पेपर सारखा या प्रश्नांचा तुम्ही सराव करू शकतात. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आवडल्यास लाईक बटन हिट करा. खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. सविनय पर्याय दिलेला आहे आपल्याला. कर्मधारय, सबहुव्रीही, तत्पुरुष आणि अव्ययभाव. बरोबर उत्तर आहे सहबहुव्रीही. ज्यावेळेस पहिल्या पदाचा अर्थ सह असा असतो त्या समासाला आपण सबहुव्रीही म्हणतो. सानंद, सपरिवार, सबल या प्रकारची अजून काही उदाहरणं आपल्याला घेता येतील. कर्मधारय म्हणजे काय? जिथे पहिले पद हे विशेषण असतं, जसं की रक्तचंदन, पितांबर या प्रकारची कर्मधारय. तत्पुरुष जिथे दुसरे पद महत्त्वाचे असते तो तत्पुरुष आणि जिथे पहिले पद महत्त्वाचे असते तो अव्ययभाव. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आपल्याला चुकीची जोडी ओळखायची. अपेक्षाभंग, अपेक्षापूर्ती जोडी बरोबर आहे. सामुदायिक, वैयक्तिक हे पण बरोबर आहे. पब्लिक आणि प्रायव्हेट, होकार आणि नकार हेही बरोबर आहे. प्रगती आणि उन्नती हे समानार्थी शब्द आहेत, कारण की प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द आहे अधोगती. त्यामुळे उत्तर बरोबर आहे आपलं. प्रगती आणि उन्नती ही चुकीची जोडी आहे. प्रगतीचा विरुद्धार्थी शब्द द्यायला हवा होता अधोगती. आणि मग उन्नतीचा काय देऊ शकतो आपण? अवनती. उन्नतीचा विरुद्धार्थी अवनती. का म्हटलं होतं मी? 25 प्रश्नांची चर्चा म्हणजे 50 पेक्षा अधिक प्रश्नांचा सराव, ते यामुळे. पोट बांधणे या अर्थासाठी खालीलपैकी योग्य वाक्प्रचार निवडा. उदरनिर्वाह करणे, उपाशी राहणे, खूप भूक लागणे, अशक्त होणे. कुठले बरोबर उत्तर? उपाशी राहणे. आता 3 दिलेले पर्याय हे सुद्धा पोट या अवयवावरूनच वाक्प्रचार तयार झालेले आहेत. उदरनिर्वाह करणे म्हणजे पोट भरणे, खूप भूक लागणे म्हणजे पोटात आग पडणे आणि अशक्त म्हणजे पोट पाठीशी लागणे. पोट पाठीशी लागणे म्हणजे या अधिक 3 वाक्प्रचारांचाही अर्थ आपण समजून घेतला. सुगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पर्याय दिलेला आहे आपल्याला. अगत्य, सरल, दुर्गम आणि श्रवणीय. सुगमचा विरुद्धार्थी आहे दुर्गम. सुगम म्हणजे काय? सुगम म्हणजे सुलभ किंवा सोपा. सुलभ किंवा सोपा. अगत्य, अगत्य म्हणजे जरूर किंवा आदर. अगत्य येण्याचे करावे किंवा आदर या अर्थाने पण अगत्याने. सरळ, सरळ म्हणजे सरळ किंवा प्रामाणिक. दुर्गमचा अजून एक अर्थ आपण घेऊ शकतो अगम्य. म्हणजे दुर्गम आणि अगम्य हे एकाच अर्थाचे आहेत. कारण की एकदा परीक्षेमध्ये सुगमचे विरुद्धार्थी शब्द एक पर्याय वर दिलेला आहे अगम्य, खाली दिलेला आहे दुर्गम आणि बरोबर उत्तर ते सांगतात दुर्गम. खरं तर अगम्य हा सुद्धा सुगमचा विरुद्धार्थी शब्दच आपण घेऊ शकतो, कारण की दुर्गमचाच अर्थ होतो अगम्य. श्रवणीय जे ऐकल्याने आनंद होतो ते श्रवणीय. आमची वर्गणी देऊन झाली वाक्यातील प्रयोग ओळखा. शक्य कर्मणी, अकर्मक कर्तरी, समापन कर्मणी आणि भावे. कुठला प्रयोग आहे हा? हा आहे समापन कर्मणी. जिथे क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाली असं दाखवतो त्याला म्हणतो आपण समापन कर्मणी. क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाल्यासारखा जिथे असतो त्याला म्हणतो आपण समापन कर्मणी. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. आता आपल्याला बरोबर जोडी ओळखायची. विनंती आणि आर्जव समानार्थी शब्द आहेत. उपकार, अपकार विरुद्धार्थी दिसतात. मऊ आणि नरम एकाच अर्थाचे आहेत. एकत्र आणि एकोपा हे पण एकाच गटातले आहेत. म्हणजे बरोबर जोडी आहे उपकार, अपकार.
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्य निवडा. त्यावेळी भारतात मोघलांचे राज्य होते. मी वेळेवर घरी येण्याचे वाचन दिले होते. यशासाठी कष्ट केल्या वाचून गत्यंतर नाही आणि श्यामला शर्यत जिंकल्यावर अत्यानंद झाला. हे प्रश्न बारकाईने वाचल्यानंतर लक्षात येतं. अगदी छोटीशी चूक असते. त्यावेळी भारतात मोघलांचे नाही मोगलांचे, म्हणजे इथे मोगल शब्द चुकला. मी वेळेवर घरी येण्याचे वाचन नाही वचन हवा होता. यशासाठी कष्ट केल्यानंतर गत्यंतर अनुस्वार यवर हवा होता. गत्यंतर म्हणजे श्यामला शर्यत जिंकल्यावर अत्यानंद झाला. शुद्ध वाक्य आहे चौथं. बरोबर. रात्र या शब्दाचा समानार्थी नसलेला, बऱ्याचदा घाईघाईत आपण काय करतो, रात्र या शब्दाचा समानार्थी, बस आपण तो शर्वरी बरोबर आहे, नसलेला म्हटलेला आहे. रात्र या शब्दाचा समानार्थी शर्वरी बरोबर आहे, पण नसलेला शब्द आपल्याला शोधायचा आहे. विभावरी म्हणजे पण रात्र. रजनी म्हणजे सुद्धा रात्र. मग कुठला नाहीये. तिमीर हा रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. की तिमीर म्हणजे काय, तिमीर म्हणजे अंधार. म्हणतो ज्ञानेश्वर म्हणतात ना पसायदानामध्ये, दुरितांचे तिमीर जावो, स्वधर्म सूर्य लाहो, जो जे वांछील ते ते लाव. तिमीर म्हणजे अंधार. पुढील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आज अंबारी तर उद्या काय पर्याय दिलेले आहेत. उद्या तुतारी, उद्या झोळी, उद्या हत्ती, उद्या जेजुरी. आज अंबारी तर उद्या. आता इथे यमक जुळणारे शब्द आपल्याला शोधायचे नाहीत, आपल्याला म्हण माहीत असली पाहिजे. आज अंबारी तर उद्या झोळी अशी म्हण आहे. अर्थ काय होतो, कधी वैभव कधी दैन्य. हां, कभी खुशी कभी गम, कधी वैभव कधी दैन्य. म्हणजे आज अंबारी तर उद्या झोळी या अर्थाची म्हण आहे. गंगा यमुना वाहू लागणे. मराठा हा वाक्प्रचार सगळ्यात सोपा आहे. अर्थ कोणता, पूर येणे, खूप रडणे, अति खर्च करणे, यापैकी नाही, खूप रडणे. वृद्धाश्रम या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. वृद्ध आश्रम, वृद्धाश्रम, वृद्ध अधिक श्रम, वृद्ध अधिक आश्रम, वृद्ध अधिक आश्रम की वृद्धा अधिक आश्रम. वृद्ध आश्रम म्हणजेच वृद्धाश्रम. बरोबर आहे. खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा. शुद्ध शब्दलेखन असलेला. अस्खलित, अस्खलित, अस्खलित की आस्खलित. कुठला योग्य आहे, अस्खलित. याचा जो ल ची वेलांटी आहे ही रस्व असली पाहिजे. अस्खलित, दीर्घ नाही, रस्व, अस्खलित. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे वरील वाक्यात कोणते वृत्त वापरले आहे. अभंग, ओवी, भुजंग प्रयात की पादाकुलक. कुठलं वृत्त वापरलंय, पादाकुलक वृत्त वापरलेलं आहे. कारण की हे कुठलं वृत्त आहे, हे मात्रा वृत्त आहे. एकूण 16 मात्रा आहेत. मोजून बघूया. हिरवे 1 1 2 4, पुन्हा 4 8 8 आणि 2 10 11 12 13 14 15 16. हरित 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 मात्रा. ज्यात 16 मात्रा असतात लघु गुरु मिळून. कारण की लघुला आपण 1 मोजतो आणि गुरुला आपण 2 मोजतो. मग लघु गुरु जर मोजले तर ज्यात 16 मात्रा असतात अशा 16 मात्रा असलेला म्हणतो आपण पादाकुलक. मग अभंग, ओवी आणि भुजंग प्रयात म्हणजे काय ते बघूया आपण. अभंगाचे 2 प्रकार करू शकतो आपण, मोठे अभंग आणि छोटे अभंग. सो मोठा अभंग आणि छोटा अभंग. तर मोठा अभंग काय, ज्या अभंगामध्ये एकूण चरणे 4 असतात. चरणे किती असतात, 4. पहिल्या 3 चरणात प्रत्येकी 6 अक्षर. पहिल्या 3 चरणात 6 अक्षर आणि चौथ्या चरणामध्ये 4 अक्षर. मोरपंतांची रचना बघा. लक्ष्मण भावोजी मागे पुढे स्वामी, मज आहे धामी ऐसे वाटे. पहिल्या 3 चरणात प्रत्येकी 6 अक्षर. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6,
1 2 3 4 5 6 आणि चौथ्या चरणामध्ये 4 अक्षर ऐसे वाटे. सीता, राम आणि लक्ष्मण वनवासात निघालेले आहेत आणि मोरोपंत कल्पना करतायत आणि हे सगळं सीता मातेच्या तोंडून घेतलेलं आहे आणि मग सीता त्या वनवासाचं वर्णन करते अशी ही रचना आहे मोरोपंतांची. न बाधीची मज उष्ण क्षुधा तृषा तुम्हापासी मृषा न बोलाय. मृषा म्हणजे खोटे, ते तुमच्याशी काय खोटं बोलणार. ना ऊन जाणवलं, ना भूक जाणवली, ना तहान जाणवली. जेव्हा काही वाटे चालता मी भागे मुरडोनी मागे विलोकिती. विलोकिती म्हणजे पाहणे, मुरडून त्या मागे बघायच्यात. बाई काय सांगो स्वामींची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. हा झाला मोठा अभंग. एकूण 4 चरण. पहिल्या 3 चरणामध्ये प्रत्येकी 6 अक्षर आणि चौथ्या चरणामध्ये 4 अक्षर. आणि लहान अभंग. लहान अभंगात 2 चरण असतात. प्रत्येक चरणात 8 अक्षर असतात. प्रत्येक चरणात 8. कधी कधी पहिल्या चरणात 6 किंवा 7 आणि दुसऱ्या चरणामध्ये 9 किंवा 10 अक्षर असू शकतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या ज्या रचना आहेत हा लहान अभंगाच्या रचना आहेत. मोरोपंतांची मोठ्या अभंगाची रचना आहे. ओवी. ओवीमध्ये 4 चरण असतात. यमक पहिल्या 3 चरणांच्या शेवटी. यमक पहिल्या 3 चरणांच्या शेवटी. चौथं चरण जर छोटं असेल तर आपण त्याला 3.5 चरण म्हणतो. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी पूर्ण 3.5 चरणातल्या सगळ्या ओवी आहेत. आधुनिक ओवी 3 चरणांची असते. आता विश्वात्मक देवे येणे वांग्यन्य तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. देवे तोषावे द्यावे. यमक पहिल्या 3 चरणांच्या शेवटी दिलेला आहे. 3.5 चरणांची ज्ञानेश्वरांची रचना, याला म्हणतो आपण ओवी. आणि भुजंग प्रयात. भुजंग प्रयात हे अक्षर गणवृत्त आहे. पादाकुलक हे मात्रा गणवृत्त होतं, हे अक्षर गणवृत्त आहे. भुजंग प्रयातमध्ये एकूण 12, प्रत्येक चरणात 12 अक्षर असतात. प्रत्येक चरणात 12 अक्षर असतात. मनाचे श्लोक जे आहेत हे सगळे भुजंग प्रयातमध्ये आहेत. जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे मनात वाची रे पूर्व संचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले. जनी सर्व सुखी 6 असा कोण आहे 6 12. प्रत्येक चरणात 12 अक्षर असतात. मना सज्जना तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुःख व्हावे कुणी दृष्ट अंगास लावील हात तरी दाखवावा भुजंग प्रयात. भुजंग प्रयात 12 अक्षर आली चरणात की समजायचं तर भुजंग प्रयात आहे. राहील लक्षात. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. अलंकार ओळखायचा. अतिशयोक्ती, व्यतिरेक, श्लेष की अन्योक्ती. मुंगी आकाशी उडाली आणि तिने सूर्याला गिळलेलं आहे, हे अतिशयोक्तीचं उदाहरण आहे. त्यामुळे यात विशेष काही नाही आहे, अतिशयोक्ती. व्यतिरेक म्हणजे काय? उपमान आणि उपमेय यांची ज्यावेळेस तुलना केलेली असते, उपमान हे उपमेयापेक्षा श्रेष्ठ, याला म्हणतात व्यतिरेक. म्हणजे याचा अर्थ तुलना करण्याचा तो अतिरेक असतो, म्हणून त्याला व्यतिरेक म्हणतात. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे आपण एकाची तुलना दुसऱ्याशी करतोय, ज्याच्याशी तुलना करतोय त्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ, याला म्हणतात व्यतिरेक. उदाहरण बघा. तू माऊलीहून मयाळ चंद्राहून शीतळ पाणी याहून पातळ कल्लोळ प्रेमाचा. आणि श्लेष. श्लेष म्हणजे एकाच शब्दाला ज्यावेळेस 2 किंवा अधिक अर्थ प्राप्त होतात त्याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. एक शब्द 2 अर्थ. औषध न लगे मजला. औषध नल गे मजला. औषध न लगे मजला म्हणजे नल हेच औषध आहे आणि मला औषधाची गरज नाही, म्हणजे न लगे आणि नल गे असे 2 अर्थ आपण घेऊ शकतो. याला नंतर श्लेष अलंकार. आणि अन्योक्ती म्हणजे काय? अन्याला उद्देशून म्हणजे दुसऱ्याला उद्देशून ज्यावेळेस उक्ती केली जाते त्याला म्हणतात अन्योक्ती. अन्याला उद्देशून केलेली उक्ती म्हणून अन्योक्ती. येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषेने मधुर तू करशी अनेक. सरड्याची धाव कुंपणापर्यंत हे उदाहरण अन्योक्तीचं आहे. येथील 4 अलंकार आपण इथे घेतलेले आहेत. आमचा बोका लोणी खात असे काळ ओळखा. साधा भूतकाळ,
अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ की रीती भूतकाळ? कुठला आहे हा? येस, रीती भूतकाळ. केला, केली, केले साधा भूतकाळ. करत होता, करत होती, करत होते अपूर्ण भूतकाळ. केलेले होते पूर्ण भूतकाळ. आणि करत असे, जिथे करत असे आला समजायचा तो आला रीती भूतकाळ. राहील लक्षात? पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. अगदी पूर्वीपासून राहणारे, पूर्वज, अग्रज, आजन्म की आदिवासी? आदिवासी. ज्यांचा आधीपासून वास आहे असे आदिवासी. अग्रज म्हणजे मोठा, पूर्वज म्हणजे ज्यांच्या आपल्या अगोदरची जी पिढी आहे त्याला म्हणू शकतो आपण पूर्वज. आजन्म म्हणजे जन्मापासून. त्यामुळे आदिवासी हा पर्याय बरोबर आहे. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. पंडिता, विदुषी, हुशार की विद्वानी? विद्वान आणि विद्वानी असं वापरलं जात नाही. विद्वान, विदुषी. विद्वानाचं आपण स्त्रीलिंगी रूप वापरतो विदुषी. समूहदर्शक शब्द ओळखा. जसा वस्तूंचा संच तसा जहाजांचा काय? बेट, ताफा, जमाव की काफिला? बऱ्याच लोकांचं उत्तर चुकतं, म्हणतात ताफा. नाही, जहाजांचा असतो तो काफिला. बेट, बांबूंचे बेट. बेट कसलं असतं? बांबूंचे. ताफा कसला असतो? विमानांचा ताफा असतो. आणि जमाव हा माणसांचा जमाव. माणसांचा जमाव, विमानांचा ताफा, बांबूचे बेट आणि जहाजांचा काफिला. खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते? पर्याय दिलेले आहेत क, ठ, च, त. कुठला आहे? ठ. कारण की क गटातले सगळे कंठ्य, च गटातले तालव्य, दंत तालव्य, ट गटात ठ आहे, ट गटातले सगळे मूर्धन्य, त गटातले दंत्य आणि प गटातले औष्ठ्य. खालीलपैकी शब्दाची अविकारी जात ओळखा. अविकार, विकार म्हणजे बदल, मग अविकार म्हणजे बदल न होणारे. बदललाच दुसरा शब्द सांगितला तर व्यय. व्यय म्हणजे बदल, म्हणजे अव्यय म्हणजे बदल न होणारे. म्हणजे अव्यय आणि अविकार एकाच अर्थाचे. याचा अर्थ जिथे अव्यय शब्द आला ते सगळे अविकारी. क्रियापद, शब्दयोगी अव्यय, विशेषण, सर्वनाम. शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि क्रिया विशेषण अव्यय हे 4 प्रकार जे आहेत ते अविकारी. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी. बदलणारे विकारी, न बदलणारे अविकारी. तानाजी लढत होता आणि तो पडला. वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे, केवल वाक्य आहे की साधे वाक्य आहे? हे कुठलं वाक्य आहे? हे संयुक्त वाक्य आहे. आणि हे उभयान्वी अव्यय आल्या कारणाने हे संयुक्त वाक्य आहे. यात जर उभयान्वी अव्यय नसतं तर केवल, जर तर सारखी उभयान्वी अव्यय असती तर मिश्र. त्यामुळे संयुक्त वाक्य आहे. खालील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. कवी, कान, चाक, पान. आता तत्सम म्हणजे काय? संस्कृतमधून जसेच्या तसे घेतलेले तत्सम. संस्कृतमधून जसेच्या तसे घेतलेले. कुठला आहे? कवी. संस्कृतमध्ये लिहिताना कवीचा व आहे हा ऱ्हस्व लिहिला जातो. मराठीत आपण मात्र तो दीर्घ करतो. पण ज्यावेळेस हा शब्द तुम्ही दुसऱ्या शब्दासोबत जोडाल त्यावेळेस मात्र तो ऱ्हस्व होईल. कवी संमेलन लिहिताना वचा वेलांटी जी आहे ही पहिली घ्यावी लागेल. त्यामुळे कवी हा शब्द तत्सम आहे जसा घेतलेला. मग कान, चाक आणि पान हे तद्भव शब्द आहेत. तद्भव म्हणजे काय? संस्कृतमधील शब्दाचे रूप बदलून मराठीत घेतलेले. कर्णवर्ण घेतलाय कान, चक्रवर्ण घेतलाय चाक, पर्णवर्ण घेतलाय पान, श्मश्रुवर्ण घेतलेला आहे सासरा. म्हणजे हे जे संस्कृतमधून बदल करून घेतलेले, रूप बदललेले तद्भव आणि जसे जसे घेतलेले तत्सम. तुझ्याहून मी मोठा आहे. अधोरेखित शब्दातील विभक्ती ओळखा. तुझ्याहून तृतीया, चतुर्थी, पंचमी की षष्ठी? उत्तर आहे पंचमी. प्रथमा प्रत्यय नाही. द्वितीया आणि चतुर्थी सलाते सलानाते. तृतीया
नेएशी निशिही, बरोबर आहे. चतुर्थी आणि द्वितीय सेम आहे. पंचमी ऊन हून, षष्टी चा ची छे, सप्तमी त इ आ, संबोधन एक वचनात नाही अनेक वचनात नो हे प्रत्यय आपण वापरतो. बाईंनी विद्यार्थ्यांना कविता शिकवली. क्रियापदाचा प्रकार ओळखा. सकर्मक, द्विकर्मक, अकर्मक की सहाय्यक क्रियापद. उत्तर आहे द्विकर्मक. कारण काय? बाईंनी विद्यार्थ्यांना कविता शिकवली. शिकवणाऱ्या कोण? बाई. बाई झाल्या कर्ता. आता कृती कोणावर होते? बाईंनी काय शिकवली? कविता. कोणाला शिकवली? विद्यार्थ्यांना. काय आणि कोणाला या दोन्ही प्रश्नांचं उत्तर जर येत असेल समजायचं त्यात दोन कर्म आहेत. प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक हा प्रत्यक्ष असतो आणि व्यक्तिवाचक हा अप्रत्यक्ष असतो. त्यामुळे कविता प्रत्यक्ष कर्म आहे, विद्यार्थ्यांना अप्रत्यक्ष कर्म आहे. दोन्ही कर्म आहेत याचा अर्थ हे द्विकर्मक क्रियापद आहे. पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा अर्थ ओळखा. प्रमुखाचे मत खरे असते, पुष्कळाचे जे मत तेच खरे, समूहाच्या मताला अर्थ नसतो आणि पुष्कळाचे मत खरे नसते. पाचामुखी परमेश्वर म्हणजे अधिक लोक जे म्हणतील तेच खरं, पुष्कळाचे जे मत तेच खरे. म्हणजे 25 प्रश्नांची चर्चा करताना 25 पेक्षा अधिक प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे. खरं तर 25 प्रश्न चर्चा करून आपण अभ्यास मात्र 50 पेक्षा जास्त केला आहे. सरावासाठी लिंक ओपन करून तुम्ही प्रश्न सोडू शकतात. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.